असतो. आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो अजून जिवंत आहे. आकांक्षा आणि समीर पुण्यातल्या एका जुन्या वसाहतीत नुकतेच राहायला आले होते. समीर IT कंपनीत सिनियर इंजिनियर आणि आकांक्षा घर सांभाळणारी, साधं पण सुखाचं आयुष्य. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे समीर ऑफिसला निघाला होता. आकांक्षा दार बंद करणार इतक्यात दाराबाहेर एक कुरिअरवाला उभा होता. "मॅडम, पार्सल तुमच्याच नावावर आहे, आकांक्षा कुलकर्णी," असं म्हणत त्याने तिला एक छोटंसं जुनं दिसणारं बॉक्स दिलं. तिने सही केली, पण पार्सल उचलताना तिला काहीतरी विचित्र जाणवलं. बॉक्सचा कागद ओलसर होता, जणू तो बराच दिवस कुठेतरी बंद ठेवलेला असावा. तिने तो टेबलावर ठेवला. सुरीने टेप कापली. आत एक जोडी लहानशा बाळाच्या बुटांची होती. थोडी मळकी पण व्यवस्थित बांधलेली, आणि एक चिठ्ठी. "तो अजून जिवंत आहे." आकांक्षाचे हात थरथरले. ती काही क्षण काहीच समजू शकली नाही. संध्याकाळी समीर आला तेव्हा तिने पार्सल त्याच्यासमोर ठेवलं. "हे कुणी पाठवलं असावं," ती विचारत म्हणाली. समीरने बुटांकडे पाहिलं, मग चिठ्ठीकडे. "काय वेडेपणा आहे हा. कोणीतरी चुकीचं पाठवलं असावं. आपल्याला बाळच नाही." तो थोडा हसला, पण त्या हसण्यातही काहीतरी अस्वस्थता होती. "तू खरंच नाही सांगत काही? तू माझ्याशी काही लपवत नाहीयेस ना?" आकांक्षा म्हणाली. "अगं नाही गं, काही नाही. आपण इथे नुकतेच आलोय. कुणाला आपल्याबद्दल काय माहीत असेल का?" पण तिच्या मनात शंकेचं बी रोवलं गेलं होतं. त्या बुटांवर लहानसं यस कोरलेलं होतं. जणू कोणाचं नाव सुरू होतं त्या अक्षराने. त्या रात्री आकांक्षाला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी ती जवळच्या पोस्ट ऑफिसला गेली. पार्सल पाठवणाऱ्याचं नाव सौ रेखा देशमुख, पण पत्ता अपूर्ण. फक्त सातारा जिल्हा लिहिलं होतं. आकांक्षा परत घरी आली तेव्हा तिचं मन अस्वस्थ होतं. त्या रात्री जेवताना तिने पुन्हा विचारलं, "समीर, तुला सातारा जिल्हा म्हटलं की काही आठवतंय का?" तो थोडा थांबला, पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि म्हणाला, "हो, माझं लहानपण तिथंच गेलं." "पण का?" कारण ते पार्सल तिथून आलं आहे." समीरच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काही क्षण शांतता पसरली. 2 दिवसांनी आकांक्षा हटून म्हणाली, "आपण तिथं जाऊया. मला समजून घ्यायचं आहे की हे काय आहे." मनाविरुद्ध समीर तयार झाला. ते दोघे साताऱ्याला गेले. समीरच्या जुन्या घराजवळ आता झाडं-वेलींनी झाकलेली भग्न घरं उभं होतं. शेजारच्या वृद्ध मावशीने त्यांना ओळखलं. "अरे समीर, किती दिवसांनी. तुझं लग्न झालेलं दिसतंय. कशी आहे सुनबाई?" आकांक्षाने हसत विचारलं. "मावशी, इथे कोणी रेखा देशमुख राहायची का?" मावशी थोडा वेळ विचारात गेला, मग म्हणाल्या, "हो, होती एक रेखा. पण ती तर तुझी आई होती ना?" आकांक्षा थबकली. "काय?" समीरचं डोकं खाली गेलं. त्या रात्री लॉजमध्ये आकांक्षा रडत म्हणाली, "तू मला काही सांगणार आहेस का? तुझ्या आईचं नाव रेखा देशमुख होतं, मग तू कुलकर्णी कसा?" समीर हळूहळू बोलू लागला. "आई रेखा देशमुख, पण ती माझी खरी आई नव्हती. मी तिच्याकडे दत्तक होतो. तिच्या घरी जेव्हा मी आलो तेव्हा तिचं स्वतःचं बाळ नुकतंच जन्माला आलं होतं. पण म्हणे ते बाळ जन्मल्यावर मरण पावलं. आणि तू?" "मला तिने दत्तक घेतलं, पण काही वर्षांनी ती मानसिक आजाराने ग्रस्त झाली. ती वारंवार म्हणायची, 'माझं बाळ कुठे गेलं? तो अजून जिवंत आहे.'" आकांक्षाचं हृदय धडधडू लागलं. "म्हणजे हे पार्सल तिचं? ती 5 वर्षांपूर्वी गेली, पण कदाचित कुणीतरी तिच्या वतीने हे पाठवलं असेल." दुसऱ्या दिवशी त्यांनी गावात चौकशी केली. जुन्या डॉक्टरनी, "डॉक्टर पाटील म्हणाल्या, रेखाबाईचं बाळ खरं तर मरण पावलं नव्हतं,
पण त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की बाळ मेलं आहे, कारण ते बाळ खूप अशक्त होतं आणि डॉक्टरांनी त्याला एका दाम्पत्याला दत्तक दिलं होतं. त्यात राजकारण आणि पैशांचा काही खेळ चालू होता. समीर हादरला. म्हणजे मीच ते दुसरं बाळ? डॉक्टर पाटील यांनी मान डोलावली. हो, तू रेखाबाईचं खरं मूल नाहीस, पण तिच्या बाळाचं अस्तित्व अजून कुठेतरी आहे आणि ती म्हणायची ना तो अजून जिवंत आहे. ती गोष्ट खरी होती. काही आठवड्यांनी आकांक्षा आणि समीरला पोस्टाने पुन्हा एक पार्सल आलं. आता एक छोटा फोटो फ्रेम होता. 2 लहान मुलं, एकसारखी दिसणारी. मागे लिहिलं होतं, तुम्ही दोघे कधी भेटला नाहीत, पण तुमचं रक्त एकच आहे. आई. आकांक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. समीर खूप वेळ शांत बसला. त्याने त्या बाळाच्या बुटांकडे पाहिलं आणि म्हणाला, ती बरोबर होती. तो अजून जिवंत आहे. त्या रात्री समीरने आईच्या फोटोसमोर दिवा लावला. बुटाच्या जोडीतून हलकी सुगंधी झुळूक येत होती आणि त्या क्षणी आकांक्षाला असं वाटलं, त्या घरात कुणाचं बाळ कधी झालं नव्हतं, पण आईचं अपूर्ण मातृत्व मात्र अजून जिवंत होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.